टिप नंबर 3 आहे, स्वतःच्या राहण्याकडे आणि दिसण्याकडे कधीच दुर्लक्ष करू नका. आता काय होतं मी तुम्हाला सांगते, ज्या गृहिणी आहेत त्यांना असं वाटतं, की आम्हाला तर कोण बघणारच नाहीये किंवा आम्ही कुठे बाहेरच जाणार नाहीये, तर मग कशाला चांगले कपडे घालायचे किंवा मेकअप करायचा किंवा चांगलं राहायचं कशाला ना, असं वाटतं. पण असं नाहीये. जेव्हा तुम्ही घरामध्येच अ, चांगलं राहत नाही किंवा नॉर्मल कपडे घालता, तेव्हा तुमच्या घरातलेच जे लोकं आहेत त्यांनाच तुम्ही ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह वाटत नाहीत. तेच जर तुम्ही घरातच साधेच कपडे घातले, जास्त झगपक देखील नाही, पण साधेच जरी कपडे घातले, पण छान केस विंचरलेले किंवा एखादी छान पोनी बांधलेली, थोडासा लाईट वेट मेकअप वगैरे केलेला असेल, तर घरातल्या लोकांनाच तुम्ही खूप छान पॉझिटिव्ह वाटता. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या राहण्याकडे किंवा दिसण्याकडे कधीच दुर्लक्ष करायचं नाहीये. घरात जरी असाल, तरी तुम्हाला छान व्यवस्थित स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे आहेत. लय स्टायलिश किंवा खूपच आपल्याला मॉडेल वगैरे बनायचं आहे, असे कपडे नाही. एकदम साधे-सुधे कपडेच, पण चांगले स्वच्छ धुतलेले कपडे जर तुम्ही घातले, तर तुम्हाला स्वतःला खूप पॉझिटिव्ह वाटणार आहे. आणि घरात असाल तेव्हा मेकअप नाही केला, पण छान स्वतःचं स्किन केअर वगैरे केलं, तरी देखील तुम्हाला खूप छान आनंदी फील होणार आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते, की स्वतःच्या दिसण्याकडे आणि राहण्याकडे आपल्याला कधीच दुर्लक्ष करायचं नाही. टिप नंबर 4 आहे, नवीन